दिप्पे तू काय करू राहिली? दिप्पे तुला कळू राहिलं का? तू या घरात आहे ना 9 रुपयासारखी फिरू राहिली दिप्पे. लय अवघड होणार आहे आता. आता झालं, आता डॉक्टर येणार, मला तपासणार, सगळं भांडं फुटणार, सगळं वाटून येणार. दिप्पे कशाला आली गं इथं? नाही आता दीपा ए बिल्डर, हळू दरवाजा लाव. इंची दरवाजा लाव. काय काय करायचं साहेब आता? काय करायचं आता? तुम्ही म्हणत होते ना मी सगळं सांभाळून घेतो. आता काय झाला? ढकात गोळीबार करून झाला? मग करार कुठं साहेब मी इथं? अगं दीपा हळू बोल जरा तू. हळू बोल. काय हळू बोल? काय झालं की हळू बोल. पाच झाला आता. साहेब ऐका ना, तुम्हाला समजून राहिलं का? तुमच्या लक्षात आहे का? तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झालाय, माझा नाही. मी दीपा आहे, मी एकदम ठणठणीत बरी आहे. डॉक्टर येऊन राहिले घरी. साहेब तुम्हाला कळून राहिलं का हो? झाला गोंधळ घालून झाला. झालं म्हणजे साहेब अहो मी एवढं बोलून राहिले, तुम्हाला काहीच वाटत नाही राहिलं? अगं दीपा डॉक्टर तपासायला येणार आहे, त्याचा अर्थ असा नाही ना की आपण सापडणार आहे. मी आहे ना. तुम्ही आहे ना? मग खाली तुमचं ऐकलं कोण नाही? अगं कारण सगळ्यांना आप्पीची काळजी आहे दीपा. आणि बघ तू तुझा असा कॉन्फिडन्स ढळून देऊ नको. तू धीर सोडू नको. हे बघ सगळ्या खेळाचा पट्ट्याबोळ होईल. आप्पी येईपर्यंत मला हा खेळ चालू ठेवायचा आहे बाई. चालू ठेवायचंय. आणि माझं काय? तुझं काय? तुझी तयारी आहे म्हणली होतीस ना, म्हणून तर खेळायला सुरुवात केली ना. माझी तयारी मी ह्या गाड्यावर बसून किती दिवस कमवणार आहेस? पोरं मोठी झाल्यावर कुठं आणणार आहेस पैसे? मी सांभाळून राहिले नंतर ना. आणि या चिली पिलीला सोडून मी कुठे बी जाणार नाही. आता सांगू राहिले मी तुला. किती पैसे मिळतात आपल्याला त्या गाड्यावर? अगं त्या दुकानदारानं आपला किराणा बंद केलाय. तू चान्स चांगला आहे, तू जा त्या साहेबा बरोबर. दीपे बघ, मी तुला वचन देतो, मी तुझ्या त्या बहीण भावांचा सांभाळ करतो. त्यांच्यावर लक्ष देतो नीट. काय पटू राहिले? ठीक आहे, मग आता त्या पोरांचे मुडदे बघायला तयार राहा. काय तुझं काय? माझी हाय तयारी साहेब. हे अवघड हो साहेब. अगं हे अवघड नाही, तुला वाटते तेवढं सोपं आहे सगळं. तू कशाला टेन्शन घेतेस? मी घेईल ना सांभाळून सगळं. मी ए दीपा ऐक ना, बघ डॉक्टर येणार आहे. तू असा कॉन्फिडन्स तुझा ढासळून देऊ नको ना. ऐक ना, तू शांत राहा. काय आता मग मला एक सांग, डॉक्टर आल्यानंतर तू काय सांगणार आहे? ऐका ना, माझं सगळं पाठ आहे. ते ऍक्सिडेंट सगळं पाठ. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शब्द पाठ केलंय. मी एकदम फिक्स मध्ये रेडी. तुम्ही मला सांगू नका आता काय करायचं. डॉक्टरांना काय सांगायचं ना हे तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे, मी घेईन सगळं सांभाळून. जैन मॅम. मॅडम साहेब जरा लेट येणार आहेत, त्यांना काहीतरी काम लागले. हो मॅडम, अहो आपलं तपास पथक कधीच थांबले, तुम्ही काय बघत बसले आता? चिंचुके, त्या दिवशी अर्जुन तुमच्यापासून नेमका कुठे वेगळा झाला होता? नाही म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं ना, त्याने तुम्हाला कुठला तरी एक रस्ता विचारायला सांगितला होता आणि त्यानंतर तो नेमका तिथून निघून गेला. हा ते होय. अहो मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता का नाही, त्याच्या पूर्वे बाजूला मासोळी म्हणून गाव आहे. तिथनं जरा पुढे गेलं की 2 वस्त्या लागतात. साहेब म्हणलं तू ह्या बाजूला जा आणि मी इकडे जातो. साहेब तिथून गेले ते गायबच झाले. म्हणजे नरसोबाच्या वाडीला जाणारा रस्ता, राईट? अहो मॅडम, अहो तुम्ही का म्हणून ही चौकशी करत बसलाय, मला काहीच कळण झालंय. अहो आपल्याकडे इतके केस पेंडिंग आहेत, नवनवीन केसेस येतात, ती कामं राहिलं आणि नको ती खूप डोक्यात घेऊन बसलाय हो तुम्ही. तसं नाहीये चिंचू. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं ना, या सगळ्यात मला काहीतरी गडबड दिसते. म्हणजे बघा ना,
अर्जुन अपर्णा मॅडमला शोधायला गेला तेव्हा पण तो एकटा होता. तो अपर्णा मॅडमला घेऊन आला तेव्हाही तो एकटा होता. आणि त्या दिवशी जाताना त्याने जाणून बुजून तुमची नजर चुकवून गेला होता. हो काय बोलताय मॅडम? अहो जाणून बुजून शक्यच नाही. अहो जाणून बुजून साहेब मला सोडून जाणारच नाहीत. त्यांना एक नाही तिकडे काहीतरी वाटलं असेल म्हणून साहेब तिकडे गेले असतील बघा. हे बघा चिंचुके, तुमचा अर्जुनवर विश्वास आहे ही गोष्ट मान्य आहे मला, पण या सगळ्या गोष्टी मला काहीतरी वेगळं सुचवतात. मुळात अर्जुन पोलिसांना न सांगता अपर्णा मॅडमला शोधायला का जाईल? मॅडम साहेबांना आहे ना त्यांच्या कामासमोर काहीच दिसत नाही. उगा त्यांच्यावर शंका नका घेऊ. चिंचुके, त्या दिवशी आपण अर्जुनला जवळपास 20 कॉल केले असतील. त्याने एकही कॉल अटेंड केला नाही किंवा आपल्याला रिप्लाय सुद्धा दिला नाही. चिंचुके, मी एक पोलीस आहे आणि माझ्या समोर जर संशयास्पद गोष्टी दिसत असतील ना तर त्या मी इग्नोर नाही करू शकत. अहो साहेबांनी जीवाचं रान करून अपर्णा मॅडमला शोधून आणले आणि तुम्ही नको ती गोष्टी डोक्यात घेऊन बसलाय. मला सांगतो अपर्णा मॅडम घरी आल्यात. आता नको ते फाटे फोडू नका या गोष्टीला बरं का. चिंचुके, माझ्या डोक्यातल्या शंका मला शांत बसू देत नाहीयेत. मी माझ्या कामात कधीच कमी पडत नाही चिंचुके. आणि अपर्णा मॅडमचा जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे असं एकही गाव मी सोडलं नव्हतं की जिथे मी स्वतः गेली नव्हती अपर्णा मॅडमला शोधायला. पण तरीही त्या मला सापडून येत, ही गोष्टच मला पटत नाहीये चिंचुके. अहो मॅडम, आपल्यामुळे ना साहेबांच्या अडचणी वाढल्या ना तर साहेब लय दुखावले जातील. आणि मला माहिती आहे साहेबांनी जी केलं असेल ना ती चांगल्यासाठीच केलं असेल. त्यामुळे नको ती खूप डोक्यातनं काढून टाका बरं तुम्ही. नाही चिंचुके, इथे मला अर्जुनच्या यशाचे नाही तर मला माझ्या अपयशाचे कारण शोधून काढायचे. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? हे गाव चिंचुके, या गावात नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं ना ते जाणून घ्यायचंय मला. स्वप्नील, बघ की डॉक्टरांना किती वेळ आहे. हां विनू बाबा, डॉक्टर आले. हां, या डॉक्टर. बसा. बस. नमस्कार स्वप्नील सर. नमस्ते. खूप अर्जंटली कॉल केला. हो डॉक्टर, काय अपर्णाला अजून बरं नाही वाटत आहे ना, त्याचीच काळजी वाटते हो आम्हाला. हो, अंदाज आलाच मला, म्हणूनच मी लगेचच निघाले. डॉक्टर, कसं आहे, आप्या जरा पहिल्यासारखी मनमोकळी वागत नाही हो. नाही म्हणजे अपघातापासून ती स्वतःच गुंतलेली असते. आम्हाला वाटते तिला जरा अपघाताचा धक्का बसलाय. ही लक्षणं पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डरची आहेत. खरं तर मला आधी त्यांना पाहावं लागेल. त्यांना बघितल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांना नक्की काय होतंय हे मला सांगता येणार नाही. डॉक्टर, या आजारामुळे काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही नाही, एखाद्या अपघातानंतर किंवा घटनेमुळे धक्का बसल्यानंतर माणूस असं वागतो. त्या गोष्टी आठवल्या तर कधी कधी जास्त त्रास होतो. अपर्णा मॅडमच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जात नसतील, त्यामुळे हे होणं साहजिकच आहे. डॉक्टर, अहो आम्ही जमेल ती काळजी घेतोय त्यांची. शारीरिक काळजी तर आहेच, पण आता तुम्हाला त्यांची मानसिक काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी पूर्वीसारखं वागणं, त्यांना हसत्या खेळत्या वातावरणात ठेवणं हे गरजेचं आहे. या गोष्टींमुळे खरं तर त्यांच्यात लवकर सुधारणा दिसतील. डॉक्टर, आम्हाला अपर्णाला अशी बघायची सवय नाही. निदान किती दिवस लागतील तिला रिकव्हर व्हायला? प्रत्येक पेशंटला स्वतःचा एक वेळ असतो. मला वाटतंय अपर्णा मॅडमला तुम्ही त्यांचा वेळ द्या, म्हणजे काळाप्रमाणे हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होतील असं मला वाटतंय. डॉक्टर, माझी बरी होईल ना लवकर? अमोल बाळा, या ऍक्सिडेंट मधून अपर्णा मॅडम वाचल्यात. तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. आता तुमच्या सर्वांच्या सोबतीनं त्या नक्कीच बऱ्या होतील. ओके डॉक्टर, मग आता मी माझी सगळी काळजी घेईन. बरं डॉक्टर, आता वेळ नको घालवायला, तुम्ही दीदीला तपासून घ्या. हो. दाजी, दाजी. हो, मला कशाला आणायचं? मला जाऊ द्या ना. खाली बस, खाली. अरे काय आलं का? आल्यापासून 1 सेकंद तोंड गप नाही तुझं. जरा ग बस की. हे बघ, आता जर बोलला ना तर मार खायला लागला. अहो, मी काय नाही केलं. अहो, ऐका की माझं. ए अरे गप ना, गप गप. फैजू, रागाव ताबा पाहिजे बाबा. हा, मारून टाकतो का काय त्याला? सोडून द्या. अहो जिजी पण. हे बघ, तू बोल माफ करून टाकायची फैजू. हा, जाऊ दे, सोड त्याला. आपले मित्रच आहेत ते बरे आहेत, पण तुम्ही कोण? आमचं राहू द्या, तुम्ही ही धरा.
ताज्या ताज्या आणि गरम नोटा आहेत. 1 लाख रुपये आहेत. पण अहो हे तुम्ही का देऊ राहिला आम्हाला? अहो तुम्ही कलेक्टर बाईंचा शोध लावला ना, त्याचं बक्षीस आहे हे. मी नाही शोधलं कलेक्टर मॅडमला. नाही, मी नाही काय केलं. नाही का? खरंच नाही? फैजू ठेव बाबा नोटात. कसं आहे, लक्ष्मी समोरून चालून येते तर ह्यांना नकोय. काय करणार आपण? ह्यांना वडापावच्याच गाड्यावर काम करायचंय. आपण तरी काय करणार? पैसे पाहिजेत का? फैजू ठेव बाबा नोटा. तुमचेच पैसे आहेत. माहिती आहे आम्हाला तुम्हाला गरज आहे. थांबा, पण त्याच्या आधी आमचं एक काम करायचं. तुमची बहीण दीपा कुठे आहे हे सांगायचं. दीपा घरी असेल ना? घरी? कुणाच्या? इन्स्पेक्टरच्या म्हणायचंय का? घाबरू नका, मला माहिती तुमची बहीण दीपा कलेक्टर बाई अपर्णा सुरेश माने बनून त्या इन्स्पेक्टरच्या घरी गेली आहे का नाही? घाबरू नका, आम्ही कुणाला सांगणार नाही. उलट आमचंच काम आहे तुमच्या. आणि ती जर काम तुम्ही केलं तर आत्ता 1 लाख दिलेत. आमचं काम पूर्ण झाल्यावर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. 10 लाख? हा, फक्त एक काम करायचं. तुमच्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जायला सांगायचं आणि आमच्या रखडलेल्या कामाला परवानगी द्यायला लावायची. अहो पण ती कशी देणार परवानगी मिळवून? आमच्या फाईल्सवर कलेक्टर बाईच्या सह्या करू. ना काय झालं, त्या मागच्या कलेक्टर बाईंनी आमची चालू कामं थांबवली हो. आता ती कामं तुमच्या बहिणीनं चालू केली तर तुमचा खिसा भरण्याची जबाबदारी आमची. एवढंच वे? हा, हे 1 लाख ऍडव्हान्स आहेत. येत्या आठवड्यात तुझ्या बहिणीनं कलेक्टर मानेंच्या सह्या आमच्या फाईलवर केल्या तर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. फक्त एक लक्षात ठेवायचं, काम झालं नाही तर त्याचा निकाल तुमचा तुम्ही लावायचा. कारण आम्ही निकाल लावत नसतो, डायरेक्ट वर पाठवत असतो. तुला आणि तुझ्या बहिणीला हे काम करावंच लागल. होणार काम होणार. हा, तुमचेच आहेत. या जीजी, तो काम करेल ना? अरे नाही करून सांगतोय कुणाला. काम झालं तर चांगलंच आहे, पण काम झालं नाही तर काय करायचं माहितीये ना तुला? कलेक्टर बाई अपर्णा सुरेश माने, आमची लय बदनामी केली तुम्ही. आता तुमच्या नावाची बदनामी मी कशी करतो ते बघाच, नाहीतर गिरीश गायकवाड नाव लावणार नाही. आणि फैजू, त्याच्यावर लक्ष ठेव. पैशासाठी काय पण करलंय हो. ये या अप्प्या, बस तिथं. आप्या, डॉक्टर आलेत भेटायला. तुला काय वाटतंय ते मन मोकळेपणाने सांग त्यांना. अपर्णा मॅडम, काही काळजी करू नका. एक रुटीन चेकअप करूया आपण. मी तेच म्हणत होतो, तिचं जरा डोकं दुखतंय. हे रुटीन चेकअप उद्या किंवा नंतर केलं तर नाही चालणार का माझी? नाही अर्जुन सर, आपण निदान एक बेसिक तपासणी करून घेऊ, म्हणजे काळजी नको. मामा, आणि काही नाही होणार, तपासू दे ना. डोकं दुखतंय का? हा, जरा. चक्कर आल्यासारखं, गरगरल्यासारखं असं वाटतंय?
उलटी मळमळ बर विकनेस जाणवतोय तुम्हाला थोडाफार फक्त एवढंच की अपघाता आधीच्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीयेत अपर्णा मॅडम तुमचा अपघात झाल्यासारखं असं वाटतच नाहीये मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद वाटेल की अपर्णा मॅडम एकदम ठीक आहेत हा आणि मेंटल स्ट्रेस आणि मी जे मगाशी बोलले त्याबद्दल आपण काउन्सिलिंग करूयातच पण मॅडम या अपघातामधून तुम्ही वाचल्या कशा डॉक्टर अहो मला जेवढं आठवतंय तेवढं सांगते मी गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हाच मी गाडीतून उडी टाकली मला कळलं तेव्हा मी झाडीत होते आणि तोच माझ्या गाडीचा स्फोट झाला तिथून मी कशी बशी बाहेर पडले आणि स्वतःला सावरत मी एका घरात गेले त्या घरातल्या माणसांनी माझी नीट काळजी घेतली आणि माझ्यावर उपचार केले तुमच्या इच्छाशक्तीची दाद द्यायला हवी हे सगळं एवढं भयंकर वाटतंय आणि तुम्ही यातनं जिवंत बाहेर आलात डॉक्टर आधीच्या बऱ्यापैकी गोष्टी तिला आठवत नाहीत हो कळालं ते आपण हॉस्पिटलमधील बेस्ट डॉक्टरांसोबत त्यांचं काउन्सिलिंग सेशन ठेवूयात त्यांना लवकरच सगळ्या गोष्टी आठवतील डॉक्टर आपल्याला अशी घरात बसायची सवय नाही हो आणि आम्हाला पण तिला लवकर कामावर गेलेलं बघायचंय आपण प्रयत्न करूच बाकी त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे ना त्यावर बाकीच्या गोष्टी ठरतील बरं ठीक आहे उद्या आम्ही येतो दवाखान्यात तुम्ही म्हणताय त्या डॉक्टरांना भेटूयात आपण हरकत नाही मी घेऊन ठेवते अपॉइंटमेंट मी जाऊ का चालेल का हो चालेल तुम्ही आराम करा मी येतो सोबत हा अर्जुन बोल आपे ऐक ना जरा लवकर पोहोचतो इथं ते गुरुजी चिडचिड करायला लागले हो हो मी निघालेच मी मुहूर्त गाठेन अर्जुन हा आणि अमोल पण म्हणला की आपू माव कुठे देवबाप्पा नाराज होईल असं असं काही होणार नाही मी पोहोचते वेळ निघाले 10 फेब्रुवारी पुढे फॅमिली आहे थोडी हळू घ्या आत्तापासूनच काय झालंय काय करू मॅडम गाडीचा ब्रेक लागत नाही काय पंधरा जानेवारीला आज गावला गेलं होतं ना 15 जानेवारी तीन आठवडे अर्जुन कुठे असतो अर्जुन तीन आठवडे झाले मी नाही दिसत तू शोधत करायच 3 आठवडे झाले अर्जुन शोध मला तुम्ही मान्य केलंय का मी नाहीये मान्य केलंय अर्जुन नको रे